नाशिक शहरातील बळी महाराज मंदिर येथे 28 डिसेंबर रोजी सायंकाळी ओम चैतन्य कानिफनाथ महाराज यांच्या भक्तिमय गायनाचा भव्य कार्यक्रम भक्तिभावाच्या वातावरणात पार पडलाय। या कार्यक्रमामुळे मंदिर परिसरात आध्यात्मिक आणि भक्तिरसपूर्ण वातावरण निर्माण झाले होते। कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण सुप्रसिद्ध गायक आकाश शिंदे यांचे प्रभावी गायन ठरले। त्यांनी सादर केलेल्या विविध भक्तिगीतांमुळे उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले। प्रत्येक गीताला श्रोत्यांकडून उत्स्फूर्त दाद मिळत होती। या भक्तिमय कार्यक्रमाला प्रभाग क्रमांक 2 मधील हजारोंच्या संख्येने महिला व नागरिक उपस्थित होते। भाविकांनी टाळ मृदुंगाच्या गजरात सहभागी होत कार्यक्रमाचा आनंद घेतला। या कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते रवींद्र जाधव यांनी केले होते। समाजात आध्यात्मिक व सांस्कृतिक परंपरा जपण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आल्याचं त्यांनी सांगितलंय। कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अनेक कार्यकर्ते व स्वयंसेवकांनी मोलाचे योगदान दिले। लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। आज नाशिक मध्ये बळी महाराज येथे रवींद्र जाधव यांच्या पुढाकाराने ओम चैतन्य कानिफनाथ महाराजांचे कीर्तन आयोजित करण्यात आलं होतं आणि प्रसिद्ध गायक आकाश शिंदे आहेत आणि त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया की त्यांनी आज नाशिक पुण्यनगरीत हा कार्यक्रम केला तर त्यांना कसं वाटतंय आणि ते येणाऱ्या भाविकांसाठी काय संदेश देतात। सर्वप्रथम रवी भाऊचे खूप खूप आभार, कारण त्यांनी मला इथे सेवा करण्याची संधी दिली आणि बराचसा खूप नाथ संप्रदाय इथे आज जमावून आला आणि खूप मजा आली, खूप आनंद घेतला। आणि जेवढे कोणी नाथ भक्त असतील नक्की एकदा नाथबाबांच्या मढीला मायंबाला नक्की जाऊन दर्शन घ्या आणि अनुभव घ्या। आणि तसंच आमचे नाशिकचे बॉबी शाहीर देखील त्यांचं खूप प्रचलित गाणं बाबा बंगाल फिरून आला, आज आम्ही दोघं एकत्रित या ठिकाणी आलेलो आहोत। आणि असंच नाथबाबा रवी भाऊला आम्हा सर्व नाथ भक्तांना सुखी ठेवो हीच बाबांची मी प्रार्थना आदेश। तर आपल्यासोबत याच कार्यक्रमाचे आयोजक रवींद्र जाधव आहेत। हे सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि अनेक काळांपासून धार्मिक कार्यक्रम प्रभागातील नागरिकांसाठी आयोजित करत असतात। तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की या मागचा मुख्य उद्देश काय आहे। कार्यक्रम ठेवण्याचा उद्देश एकच की या प्रभागामध्ये या मतदारसंघामध्ये जो आपण आकाशजी शिंदे यांनी जो वेळ दिला त्यांचं मी मनापासून स्वागत करतो। आणि खरं धार्मिकता येणाऱ्या नाशिक नगरीमध्ये कुंभमेळा प्रभू रामचंद्राच्या भूमीमध्ये होणार आहे आणि माझं हे भविष्य आहे, परंतु आता जनतेच्या हातात आहे। आता मी जास्त बोलणार नाही। खरं तर मागे पण शिव महापुराण कथा, होम मिनिस्टर आनंद शिंदे यांचा गायनाचा कार्यक्रम आणि यानंतर आकाशजी शिंदे यांचा नाथपंथी जे सुप्रसिद्ध महाराष्ट्राला ज्यांनी वेड लावलं, ज्यांनी मंत्रमुग्ध केलं असे आमचे मित्र, त्यांनी खूप अतिशय अनमोल वेळ दिला आहे। खरं सांगायचं म्हणजे संदेश असा की आपलं प्रभू रामचंद्राची भूमी असल्यामुळे, बळी महाराजांचं मंदिर या भारतात एकमेव असल्यामुळे आपल्या धार्मिकतेकडे युवा पिढी कशी जाईल, सर्वांना एकोपा कसा राहील, सर्वांना सोबत घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे। आणि मी सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो। नक्कीच सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे अनेक धार्मिक कार्यक्रम किंवा जे सामाजिक कार्य आहे नक्कीच ते तुम्ही चालवत आहात आणि नक्कीच याच कार्याची दखल घेऊन नागरिक तुम्हाला नक्कीच तुमच्या कामाची पावती म्हणून तुम्हाला नक्कीच महानगरपालिकेत देखील पाठवतील। आणि तुम्ही आम्हाला जी माहिती दिली त्याबद्दल नाशिक लोकशाही न्यूजतर्फे तुमचे धन्यवाद।